यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः असं मानणारी आपली भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे। स्त्रीत्वाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। या अडचणी कधी शारीरिक असतात तर कधी मानसिक। शारीरिक अडचणींबद्दल बोलायचं झालं तर महत्त्वाचा विषय निघतो तो मासिक पाळीचा। स्त्रिया या विषयावर बोलणं टाळतात, पण 28 मे हा दिवस मासिक पाळी स्वच्छता जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो। नागपुरातल्या नसरीन शमीम अन्सारी ह्या महापालिका शाळांमध्ये जाऊन या विषयावर जनजागृती करतात। चला तर मग बघूया त्यांच्या नई दिशा या उपक्रमाबद्दल। शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलींना मासिक पाळी दरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। परिणामी त्यांची अनेकदा कुचंबणाही होते। मासिक पाळीत त्यांच्या शिक्षणात खंडही पडतो। मात्र नागपुरातल्या ताजबागेत राहणाऱ्या नसरीन शमीम अन्सारी या तरुणीनं किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि गेल्या 2 वर्षापासून नई दिशा या उपक्रमाद्वारे त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली आहे। जब मैंने ये काम शुरू किया तो मैंने देखा है कि लड़कियों को आज भी इसके बारे में कोई नॉलेज नहीं है। आज भी लड़कियां इसके लिए स्कूल में परेशान हो रही है। मैंने जब एनएमसी स्कूल में सर्वे किया, लड़कियों से बातचीत की, तो मुझे समझ आया है कि लड़कियों में कितनी प्रॉब्लम्स है। मासिक पाड़ी जब उनको आती है तो उसके बाद में वो 2-2, 3-3 दिन छुट्टियां लेती है। सोचिए आप कि महीने में 3 दिन की छुट्टी तो साल में कितनी हो जाती है। उससे उनके अटेंडेंस पे कितना असर पड़ता है, उनकी पढ़ाई पे कितना असर पड़ता है। किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबतचं शिक्षण, उपाय, घ्यावयाची काळजी, मुलींचे हक्क या संदर्भात नसरीन हिनं जनजागृती केली। तिने 28 शाळेत 28 विद्यार्थिनींची टीम लीडर म्हणून निवड केली। त्यांच्या मदतीकरता त्याच शाळेची एक शिक्षिका आणि एक महिला पालक प्रतिनिधी यांची समिती शाळेतच तयार केली। नागपूर महानगरपालिकेने विद्यार्थिनींची इतकी गंभीर समस्या होती, या गंभीर समस्येची उत्तम प्रकारे दखल घेऊन आणि आमच्या या नागपूर महानगरपालिकेच्या 28 शाळांमध्ये हा उपक्रम राबवला आहे। आणि इतकी महत्त्वाची बाब आहे मुलींकरता की त्यांना जे काही प्रॉब्लेम होते, ज्या काही समस्या होत्या, त्या समस्या पूर्णपणे सोडवण्यात आल्या आहे आणि पूर्ण मुलींनी आणि आमचे जे पालक आहेत त्यांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे। इतक्या म्हणजे गरीब स्तरावर असलेले पालक सुद्धा यामध्ये जागृत आहे, हे अभिमानाची गोष्ट आहे। नागपूर पालिकेनेही किशोरवयीन मुलींच्या समस्येला गांभीर्याने घेऊन नसरीन अन्सारी हिला संपूर्ण सहकार्य केलं। विद्यार्थिनींना नागपूर महापालिकेतर्फे चांगल्या दर्जाचे सॅनिटरी पॅड मोफत दिले जातात। याशिवाय प्रत्येक शाळेत पॅडची विल्हेवाट लावण्याकरिता 2 अत्याधुनिक डिस्पोजल युनिट लावण्यात आले आहेत। एकूणच नई दिशा उपक्रम किशोरवयीन मुलींसाठी वरदान ठरले आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णा म्हस्के, नागपूर।